नमस्कार मंडळी, आम्ही ॲग्रिकोल्ड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लॉबस्टर फ्राय किंवा मोठी कोलंबी फ्राय। आमच्याकडे याला पोचेसुद्धा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता आपण पोचे आहे ते साफ करून घेऊया। पोचे साफ करत असताना त्याच्या वरचा कव्हर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे, डोक्याकडचा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे पाय आहेत लॉबस्टरचे ते सुद्धा काढून घ्यायचे, शेपटीचा भाग सुद्धा काढून घ्यायचा। अशा पद्धतीमध्ये आपण सर्व कोलंबी आहे मोठी कोलंबी ती साफ करून घेऊया। कोलंबी साफ करत असताना कोलंबीच्या मध्ये जो धागा आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण कोलंबी साफ करत आहोत। या कोलंबीचा तुम्ही कोलंबी मसाला किंवा कालवण सुद्धा करू शकता, पण इथे आम्ही आज फ्राय करणार आहोत। ही आमची मांजरं बघा कोलंबी फ्राय करण्यासाठी किती उत्साही आहेत। कोलंबी साफ करून झालेली आहे, स्वच्छ आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊयात आपण कोलंबी। कोलंबी स्वच्छ धुवून झालेली आहे। एकीकडे आपण चूल पेटवण्याची तयारी करून घेऊया। कोलंबी मोठी असल्यामुळे आपण साधारण 5 ते 10 मिनिटं कोलंबी स्टीम करून घेऊया। एका प्लेटमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। साधारण 2 चमच आगरी मसाला टाकून घेऊया आणि एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि त्याचबरोबर गरम मसाला सुद्धा टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया, जेणेकरून कोलंबीला मसाला लागला जाईल। मसाला तयार करून झाल्यानंतर स्टीम केलेल्या कोलंबीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला सर्वकडे लागला जाईल आणि कोलंबीला चव सुद्धा खूप छान येईल। अशा प्रकारे सर्व कोलंबीमध्ये मसाला आपण भरून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। चुलीवर एक तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मसाला लावलेली कोलंबी आहे ती तेलामध्ये तळून घेऊया। मध्ये मध्ये कोलंबी हलवून घ्यायची जेणेकरून ती करपली जाणार नाही। दोन्ही बाजू मस्त कुरकुरीत अशा शिजून घ्यायच्यात आपल्याला।
अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजू मस्त कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.